लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे। तर अद्यापही राज्यातल्या 80 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाहीये। त्या महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी यासाठी मुदतवाढही दिली आहे। त्यामुळे फेब्रुवारीपासून ई-केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल। ज्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा महिलांचा हप्ता बंद होणार अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। नमस्कार। इथे लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। डबल खुशखबरी इथे लाडक्या बहिणींना आता भेटणार आहे। आता जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे, हा दोन्ही हप्ते आपल्याला सोबत एकाच दिवशी आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे। मोठी खुशखबरी इथे लाडक्या बहिणींसाठी आहे, पण थांबा, इथे खुश जास्त होऊ नका, कारण की आता इथे मोठी बातमी आपल्या समोर आली आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे ते तर आपण इथे बघणारच आहोत, परंतु इथे थांबा, इथे बघा, लाडकी बहिणींच्या 40 लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर आहे। ही सगळ्यात मोठी आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। कोणत्या 40 लाख महिला ज्या ह्या अपात्र होणार आहेत ते सगळ्यात आधी आपण इथे बघणार आहोत। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर ह्या 40 लाखांमध्ये तुमचा सुद्धा नंबर इथे लागू शकतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा की ई-केवायसी तुम्ही अजून सुद्धा केली आहे का नाही, कारण की जर तुम्ही ई-केवायसी केली नाही अजून सुद्धा तर तुम्हाला इथे यामध्ये अपात्र तुम्ही होऊ शकता। त्यामुळे आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोणत्या महिला इथे अपात्र होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा। बघा, महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। योजनेचा लाभ विनाअडथळा सुरू राहण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला शासनाने आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। बघा, ही तर आपल्याला माहितीच आहे की सरकारने 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिलेली आहे। या निर्णयामुळे ज्या महिलांची तांत्रिक कारणामुळे किंवा इतर अडचणीमुळे ई-केवायसी प्रक्रिया प्रलंबित होती त्यांना मोठा दिलासा इथे मिळणार आहे। राज्यातील महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यभरात सुमारे 1,60,00,000 लाभार्थी महिलांसाठी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। बघा, इथे महिला आणि बालविकास विभागाने सांगितलेलं आहे की आतापर्यंत ई-केवायसी जवळजवळ 1,60,00,000 लाभार्थी महिलांनी इथे ई-केवायसी प्रक्रिया इथे पूर्ण केलेली आहे। परंतु अजून सुद्धा थांबा, ही सुद्धा आपण इथे बघणार आहोत की कोणत्या महिला ज्या 40 लाख महिला त्या अपात्र होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण की मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या महिला ह्या अपात्र होणार आहे आणि त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत इथे बघायचं आहे। बघा, योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि पात्र महिलांनाच पोहोचावा असे पारदर्शक राहावी यासाठी ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे। उर्वरित महिलांनी देखील या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन आपली कागदपत्रे तातडीने अद्ययावत करावीत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे। बघा, तुम्ही जर अजून सुद्धा केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर इथे ई-केवायसी प्रक्रिया करून घ्या, कारण की 31 डिसेंबरपर्यंतच इथे टाईम आहे। पुढचा टाईम वाढतो का नाही ते आपल्याला अजून काही सांगता येत नाही। त्यामुळे या तारखेच्या आत तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे। 31 डिसेंबर ही अंतिम संधी असून त्यानंतर ई-केवायसी न करणाऱ्या महिलांचा लाभावर परिणाम होऊ शकतो असे संकेत विभागाने दिलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहिणींच्या 30 लाख महिलांची ई-केवायसी अजून प्रलंबित आहे। बघा, अजून सुद्धा काही महिलांनी ती ई-केवायसी केली नाही। जवळजवळ 30 लाख महिलांची ई-केवायसी ती प्रक्रिया प्रलंबित आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल 2,47,00,000 महिलांपैकी अद्यापही 30 ते 40 लाख महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने या महिलांना मोठा दिलासा देत ई-केवायसीसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा, इथे 30 ते 40 लाख महिलांची अजून ई-केवायसी बाकी आहे। त्यांना लक्षात घेता सरकारनं काय केलं की 31 डिसेंबरपर्यंत ही जी मुदतवाढ आहे ही दिलेली आहे। आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो 1.5 वर्षाचा यशस्वी प्रवास आहे ना, हा पूर्ण झालेला आहे, हा टप्पा। बघा, जुलै 2024 मध्ये सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्यातील कोट्यवधी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे प्रतीक बनले आहे। गेल्या 1.5 वर्षापासून कोणतेही खंड न पडता सुरू असलेल्या या योजनेने महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदलाचे वारे वाहत आहे। मात्र या यशस्वी प्रवासात आता एक महत्त्वाचा टप्पा आला असून राज्यातील सुमारे 30 ते 40 लाख लाभार्थी महिलांची ई-केवायसी अद्यापही प्रलंबित आहे। प्रशासनाने या महिलांसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली असून ही अंतिम संधी असल्याचे इथे स्पष्टपणे इथे सांगितलेले आहे। बघा, जर तुम्ही अजून सुद्धा ई-केवायसी केली नाही तर तुम्ही ते अपात्र होऊ शकता। आता 30 ते 40 लाख ज्या महिला आहे ह्या अपात्र का होणार आहे त्याचं अद्यापही ते कारण स्पष्टपणे सरकारने सांगितले नाही। परंतु ज्या महिलांनी ई-केवायसी चुकीची केली असेल किंवा त्यांचं
उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल अशा महिलांना आता इथून पुढे जो योजनेचा लाभ आहे तो इथे भेटणं बंद होऊ शकतो. परंतु सरकारने अद्यापही जे कारण आहे ना ते अस्पष्ट आहे. सरकारने अजून कोणतेही सांगितलं नाही, परंतु उंबरठ्यावर आहे अजून अपात्र झालेले नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर जो आपला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे, हा डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता या आठवड्यात आपल्याला इथे भेटू शकतो. जर या आठवड्यात आपल्याला भेटला नाही तर 14 जानेवारीच्या आत, मकर संक्रांतीच्या आत आपल्याला तिन्ही हप्ते एकत्रित भेटू शकते. 85 रुपये आपल्याला भेटू शकते. जर जानेवारीचा जरी हप्ता दिला नाही तरी आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर असं आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.